नमस्कार, मी जगदीश देशमुख. मेट्रो एक्सप्रेसमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीपत्रामध्ये आपण दिवसभरात मुंबई शहर आणि परिसरातील सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत. ठाकरे बंधूंच्या प्रचाराची धुरा कुणाच्या खांद्यावर आहे? ठाण्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये काय नेमकं राजकारण सुरू आहे? प्रशांत जगतापांनी पवार गटाला सोडून आता कुठल्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतलाय? पुण्यामध्ये आंदेकर कोमकर एकमेकांच्या विरोधात पालिका निवडणूक लढवणार का? या आणि इतर बातम्या आपल्याला बघायच्या आहेत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या मेट्रो एक्सप्रेसला. सुरुवातीलाच ठाण्यातून एक मोठी बातमी समोर येते. नाराज मीनाक्षी शिंदे शिवसेना शाखेमध्ये पोहोचल्या. महिला आघाडीकडून मीनाक्षी शिंदेंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी यावेळेस करण्यात आली. हकालपट्टी झालेले विक्रांत वायचळ देखील यावेळेस उपस्थित होते. कार्यकर्त्याला वाचवू शकत नाही तर प्रभाग कसा वाचवणार, असं वक्तव्य यावेळेस मीनाक्षी शिंदे यांनी केलंय. मीनाक्षी शिंदे या ठाण्याच्या माजी महापौर आहेत. एका कार्यकर्त्याचा आमच्या राजीनामा घेतला आणि त्याच्यामुळे पालक म्हणून माझी भूमिका अशी होती की त्याचा राजीनामा घेत असताना मला जर कळवलं असतं तर मी त्याच्यावर भूमिका स्पष्ट केली असती. पण ज्या प्रभागाचं मी नेतृत्व करते, मला असं वाटतं की पालक म्हणून मी पण म्हणून राजीनामा दिलेला आहे आणि ह्याच्या पुढची भूमिका मला असं वाटतं उद्या वरिष्ठांशी बोलून मी स्पष्ट करेन. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी कुणाल बोहिटे आपल्यासोबत जोडलेले आहेत. कुणाल, आधी मीनाक्षी शिंदे ह्या नाराज झाल्या, राजीनामा दिला, त्यानंतर आता त्या शाखेमध्ये आलेल्या होत्या. काय काय घडलं नेमकं दिवसभरामध्ये ठाण्यात? जगदीश, एकंदरीत पाहायचं झालं तर शिवसेनेच्या महिला आघाडी प्रमुख म्हणून ज्यांनी बराच काळ काम केलेलं आहे अशा मीनाक्षी शिंदे आणि त्यांनी मागच्या टर्मचं माजी महापौरपद देखील भूषवलेलं आहे. अशा मीनाक्षी शिंदे ह्या नाराज आहेत दुपारपासूनच, कारण त्यांच्या जवळचाच समर्थक कार्यकर्ता विक्रांत वायचळ याचा राजीनामा जो आहे तो शिवसेना पक्षाने घेतला आणि त्याचंही हकालपट्टी शिवसेनेतून केली. शिवसेने पक्षाच्या विरोधात कारवाई केल्याबद्दल ही कारवाई जी आहे ती शिवसेनेने केली होती आणि याच्याच विरोधात मीनाक्षी शिंदे यांनी आपला राजीनामा जो आहे तो सुपूर्द केलेला आहे. त्यामुळे मी पक्षश्रेष्ठींशी बोलून, म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, त्याचप्रमाणे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के, या सगळ्यांशी बोलून मी पुढचा निर्णय जो काही आहे तो कळवेन, अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती मीनाक्षी शिंदे यांनी दिली असली तरी सुद्धा मीनाक्षी शिंदे नाराज आहेत आणि त्यांना भेटण्यासाठी महिला आघाडीतील सर्वच महिला या त्या शाखेमध्ये आल्या होत्या आणि मीनाक्षी शिंदे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी देखील झालेली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशी नाराजी कशा प्रकारे दूर करतायत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र सध्या तरी मीनाक्षी शिंदे हे नाराज असल्याचं त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. जगदीश, धन्यवाद कुणाल दिलेल्या माहितीबद्दल.